त्याने 10 वर्ष मुलाचा मृत्यू. ठाणे येथील सर्वाधिक वर्दळीचा चौक असलेल्या 3 हात नाका चौकात सिग्नल यंत्रणेच्या खांबाजवळ विजेचा धक्का लागून एका 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेनंतर केलेल्या तपासणीत सिग्नलच्या खांबामधून वीज प्रवाह होत नसल्याचे समोर आले असून त्यामुळे सिग्नल खांबामुळे विजेचा धक्का लागला नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. ठाणे येथील 3 हात नाका चौकात सतत वाहनांची वर्दळ सुरू असते. या चौकातील वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी पालिकेमार्फत सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे. यातील एकाच सिग्नल यंत्रणेच्या खांबाला लागून एक शिडी ठेवण्यात आली होती. गुरुवारी सायंकाळी एक मुलगा खेळत असताना सिग्नल खांबाला लागून असलेल्या शिडीवर चढला. यावेळी विजेचा धक्का लागला आणि तो खाली पडला. मुलाच्या वडिलांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली असता त्यांनाही विजेचा धक्का बसल्याचे सूत्रांनी सांगितले. नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता सिग्नल खांबाला लागून असलेल्या शिडीवर चढलेल्या एका 10 वर्षीय मुलाला विजेचा धक्का लागला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. त्याला विजेचा धक्का नेमका कसा लागला याचा तपास सुरू आहे. या संदर्भात ठाणे महापालिका विद्युत विभागाच्या उपनगर अभियंता शुभांग केसवानी यांच्याशी संपर्क साधला असता या घटनेच्या माहिती मिळेपर्यंत आमच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी गेले आणि सिग्नल यंत्रणेच्या खांबाची तपासणी केली. यावेळी खांबातून कोणत्याही प्रकारचा विद्युत प्रवाह होत नसल्याचे आढळून आले. तसेच खांबामुळे विजेचा धक्का लागला असता तर सिग्नल यंत्रणेची कड बंद होऊन सिग्नल यंत्रणा बंद पडली असती. मात्र तसे काहीच झालेले नसून सिग्नल यंत्रणा सुरळीतपणे सुरू आहे. या खांबाच्या वरून इतर संस्थांच्या विद्युत तारा गेल्या असून त्यामुळे ही घटना घडली का हे सांगता येत नाही असे त्यांनी सांगितले.